तर पुन्हा एकदा श्रॉफ बिल्डिंगच्या पुष्पवृष्टी करता आपण आलेलो आहोत। सकाळपासूनच या पुष्पवृष्टीला सुरुवात झाली आणि पुन्हा एकदा बाप्पांची मूर्ती तिकडे दाखल होताच ही पुष्पवृष्टी करण्यात येईल। मंगलमूर्ती मोर्याचा गजर आणि पुष्पवृष्टी ही लाईव्ह दृश्य श्रॉफ बिल्डिंग परिसरात श्रॉफ बिल्डिंगच्या पुष्पवृष्टीसह श्रॉफ बिल्डिंग परिसरामध्ये ज्या ज्या गणेश मूर्ती पोहोचतात तिकडे दाखल होतात त्यावर पुष्पवृष्टी करण्यात येते। जवळपास रात्रीपर्यंत ही पुष्पवृष्टी सुरू राहणार आहे। याकरता पुष्पवृष्टी उत्सव मंडळाने मोठी तयारी केलेली आहे। अत्यंत काटेकोर असं नियोजन आणि त्याचवेळी आता जेव्हा बाप्पा तिकडे दाखल होतात तेव्हा या मूर्तींवर पुष्पवृष्टी करण्यात येते। तिकडे पुण्यामध्ये देखील विसर्जन मिरवणुका पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत। मानाचे 5 गणपती मार्गस्थ झाल्यावर अन्य गणपती देखील बाकीचे मंडळांचे गणपती देखील पुढे निघालेले असतात। इकडे मुंबईतल्या मिरवणुका देखील आता प्रत्येक मिनिटागणिक गर्दी वाढत जाणाऱ्या बघायला मिळतील। दोन दृश्य मुंबई आणि पुण्यामधली। मुंबईतल्या श्रॉफ बिल्डिंगवरून एकीकडे पुष्पवृष्टी होते तर पुण्यामध्ये तिकडे मानाचे गणपती निघाल्यावर ढोलताशांचा गजर आणि त्यासोबतच अनेक गणेश भक्तांची मोठी गर्दी दोन्ही ठिकाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।